रहा टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार, हंसले म्हणजे दाल में कुछ काला है, सगळे हसले म्हणजे पुरी दाल ही काली है. आज आपली लेकरं म्हणतात आलू का जालू बेटा कहा गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, किंवा चिव चिव चिमणी आ गए चिमणे. नाहीतर अजून एक हल्ली मागे निघलं होतं कोणतं, चिंटबाक डमडम. हे चालतं पण रामकृष्णारी चालत नाही. आपली लेकरं म्हणतात सचिन. वा रस प्यायला ये म्हणलं माय. या गोष्टी आवडतात परंतु ओम नमः शिवाय आवडत नाही. आपली लेकरं म्हणतात आप्पाचा इशय लई, आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही आणि आप्पाचं बाहेर लई. आणि आज निवडलेल्या भंगाचं प्रथम चरण काय, पुढं पाठ माग. वा नको म्हणलं त्या गोष्टी पाठांतर होतात, पाहिजे त्या गोष्टी पाठ करायला देत नाही. बघा लहानपणापासून मोबाईल देऊन पाठ मोठं करतोय, पण कधी ग्रंथ संत साहित्य देऊन आपण आपल्या मुलाबाळांना मोठं केलं का नाही. मग संस्कारच वेस्टर्न कल्चरचे म्हटल्यावर छत्रपती शिवराय आपल्या पोटी जन्माला येणार का नाही. छत्रपती शिवाजी महाराज घडले ही पुण्य कुणाची तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. ओ बापाचा बाप शिवानंदला, ओ बापाचा बाप शिवानंदला. माझ्या जिजाऊची पुण्याई, माझ्या जिजाऊची पुण्याई आली व फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. तो बता 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 बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. स्वराज्याचे या पूर्णागडाला, पूर्णभागीरे स्वराज्याचे या पूर्णागडाला. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवा जन्मला. वाघ शिवा जन्मला. छत्रपती शिवराय घडले ही पुण्य कुणाची, माझ्या जिजाऊची पुण्य कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. आज प्रत्येकाला वाटते छत्रपती शिवरायांसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा, फुकटात येणार नाही. छत्रपती शिवराय घडण्याआधी मासाहेब जिजाऊ घडणं हे महत्त्वपूर्ण आहे. कारण जसे संस्कार तशी पुढची पिढी आपल्या याच्यामध्ये घडणार, म्हणून लक्षात ठेवा. आज जर आपण आपल्या मुलांना वेस्टर्न कल्चरचे संस्कार देऊन मोठे करत असेल, आता बरीच जण म्हणतात कीर्तनकार येऊन भक्ती करा म्हणतात, मग शिक्षण नाही का, बाकीचं काही शिकायचं नाही का. मी नेहमी सांगते आपल्या मुलांना एवढं एज्युकेटेड करा, एवढं शिक्षण द्या, त्यांना इंग्लिशच नका तर इंग्लिश, फ्रेंच, जॅपनीज, चायनीज प्रत्येक भाषा आपल्या मुलांना शिकवा, परंतु आधी आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान त्यांच्या डोक्यामध्ये राहिला पाहिजे, तेव्हा बाकीच्या भाषा शिकायचं आहे. नाही तर आपण मराठीनं आपल्यालाच मराठी बोलायची लाज वाटते. यापेक्षा दुसरं काय महाराज. तुम्ही बघा इंग्रजांना मराठी येत नाही तरी सुद्धा ते एज्युकेटेड मानतो आपण, बरोबर. चायनीजला हिंदी येत नाही तरी सुद्धा ते शिक्षण घेतलेले आहेत, पण भारतीयाला इंग्रजी येत नाही, काय म्हणतो, याला काही येत नाही. इंग्रजी येते म्हणजे हुशार आहे, इंग्रजी येत नाही म्हणजे गेलेला आहे. बघा आपल्या भारत देशामध्ये भाषेच्या भांडणीवरून किती मोठं नुकसान आपलं झाले, तुम्हाला कळालं का. प्रत्येक राज्याला वाटते माझ्या राज्याची भाषा जास्त फेमस व्हायची. जसं आपल्याला आपली मराठी आवडते, आपल्या भारत देशाची मातृभाषा म्हणून काय आहे, हिंदी,
भारत देशाची म्हटलं हिंदी, सर्व मातृभाषा हिंदी सांगितलेली आहे. परंतु बाकीची लोक म्हणतात बाकीच्या राज्यातली मी आमची भाषा बोलणार, मी ही बोलणार नाही, मी ती बोलणार नाही, मी ती बोलणार नाही. मग प्रत्येकजण आपापल्या राज्याची बोलतात. मग ऑल भारताच्या लेवलवर त्या भाषा प्रत्येक शिकू शकत नाही आणि यामुळं तुझी भाषा मी घेणार नाही, तुझी भाषा मी घेणार नाही, तुझी घेणार नाही, तुझी घेणार नाही, यामुळं एका परप्रांतीय भाषेने आपल्या सर्वांवर अधिराज्य करून बसलेले आहे. ती भाषा म्हणजे कोणती? इंग्रजी. आपल्या देशातील राज्याची भाषा आपण घ्यायला आपल्याला लाज वाटते, पण बाहेर देशातील भाषा घ्यायला आपल्याला काही वाटत नाही. म्हणून आपल्या लेकरांना प्रत्येक भाषा शिकवा, पण आपल्या भाषेचा अभिमान स्वाभिमान त्याच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. आणि हे संस्कार जोपर्यंत आपण आपल्या मुलाबाळांना देणार नाही तोपर्यंत आपली मुलंबाळं चांगली घडणार नाही. तुम्ही बघा ना, शिवराय आणि आपल्या संस्कारामधला एक फरक तुम्हाला सांगते. आपला मुलगा साधारण सहलीला जरी चालला, आपण आपल्या मुलाला काय शिकून पाठतो? बाबा बसमध्ये बसताना मध्यभागी बसायचं, म्हणजे ड्रायव्हरनं गाडी समोरून ठोकली तरी तुला काही होणार, ड्रायव्हरनं गाडी मागून ठोकली तरी तुला काही होणार नाही. लोकांचं मरू दे उलथू दे तिकडं, आपलं सुरक्षित राहिलं पाहिजे हा विचार आपला आहे. परंतु छत्रपती शिवरायांबद्दल मासाहेब जिजाऊंचा कोणता विचार होता? तर बघा, अफजल खान नावाचं मोठं संकट जेव्हा आपल्या महाराष्ट्रावर आपल्या स्वराज्यावर चालून आलं होतं तेव्हाची कथा आहे. अफजल खानाचं संकट आलं, सर्व सरदारांची बैठक बसली, मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज सर्व सरदार आहे. एवढ्या सरदारांच्या बैठकीमध्ये फक्त एक प्रस्ताव त्यांनी मांडला की राज लाख मेले तरी चालेल, लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. खानाच्या एवढ्या मोठ्या सैन्यापुढं आपल्या मुठभर मावळ्यांचा टिकाव लागणं अवघड आहे. आम्ही लढाईला घाबरत नाही, पण आम्ही असताना तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी आमचं जीवन हे व्यर्थ होऊन जाईल. म्हणून काही दिवसासाठी तुम्ही थोडंसं माघार घ्या, तोपर्यंत खानाला आम्ही इकडं सांभाळून घेऊ. तेव्हा आपल्यासारखी आई असती तर काय म्हटली असती? स्वराज्य जाऊ दे चुलीत, प्रजा जाऊ दे चुलीत, तू पळ, खानाला तू पळ. परंतु मासाहेब जिजाऊंनी हे सांगितलं का नाही? मासाहेब जिजाऊ कडाडून बोललात. काय म्हटलात तुम्ही? शिवबानं पळून जावं? शिवबानं पळून जाणं हे त्याला शोभणार नाही, कारण शिवबा आमच्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या आईने आपला पुत्र गमावला तर 72पणाचा भ्याडपणे पळून जाऊन मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा ने. ही शिकवण देऊन छत्रपती शिवरायांना मोठं केलंय. आणि म्हणून आज छत्रपती शिवराय म्हणतात काही काळजी करू नका आऊसाहेब. आऊसाहेबांच्या चरणाची शपथ घेतली आणि म्हणतात ना, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला, दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे सगतीला, उभा खान टरटरा फाडला, खान टरटरा फाडला आणि मी तू हो तेव्हा झाला. सुंदरचा बाबाला खराया आले गेल्याचे किती, अहो आले गेल्याचे किती. छत्रपती आमचा दैवत छत्रपती, शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाचे भीती. शिवनेरी व शुभ जन्मला, दैवत छत्रपती हो आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजाचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय शिवाजी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. हे केले त्यांनी कधीच जातीचा विचार केलेला नाही. शिवरायांनी फक्त एका जातीसाठी कार्य केले का? नाही. फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी फक्त एकाच जातीसाठी शाळा उघडी केली का? नाही. करणाऱ्यांनी एका जातीसाठी केलं का? अजिबात नाही. परंतु घेणाऱ्याने, आता अहिल्यादेवी होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केलेला आहे, फक्त एका जातीसाठी केला का? नाही. जे काही शेतकऱ्यांसाठी काम केलंय आपापल्या जातीचे शेतकरी पाहून गेले का? नाही. परंतु आपण घेताना कसं वाटून घेतलेलं आहे बघा ना. मराठ्यांनी शिवाजी महाराज घेतले, दरगराने अहिल्यादेवी होळकरांना घेऊन टाकलेलं आहे, वेगवेगळ्या जातीवाल्याने वेगवेगळे घेऊन टाकलेले आहेत. बघा, छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे ज्यांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही. 18 पगड जातींना एकत्रित आणून फक्त स्वराज्यावर डोळा ठेवून स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही बघा ना, आपले बौद्ध बांधव एका ठिकाणी उभे राहिले का त्यांचा निळा झेंडा घेऊन उभे राहतात, आपले मुस्लिम बांधव एका ठिकाणी उभे राहिले का त्यांचा हिरवा झेंडा घेऊन उभे राहतात, आपले हिंदू बांधव एकत्रित आले की आपला पहिला प्रश्न कोणता? कोणता झेंडा घेऊ?
हा घ्याव तर त्या जातीचं नाव मोठं, तो घ्याव तर त्या जातीचं नाव मोठं, तो घ्याव तर त्या जातीचं नाव मोठं. मग कोणत्या जातीचा घेऊ? मग आपापल्या जातीचा घेऊन उभा राहायचंय. जातपात करू नका. बघा, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना कोणत्याही जातीचा विचार केला नाही. सर्व जातींना एकत्रित आणून एक शिकवण दिली की जातीवर नाही तर मातीवर प्रेम करायला पाहिजे. मग जेव्हा जेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडेल की कोणता झेंडा घेऊ हाती, प्रत्येकाने फक्त एक ध्वज हातामध्ये धरायचा, तो म्हणजे कोणता? 18 पगड जातींनी स्वराज्यासाठी आपल्या रक्तरंजित इतिहास म्हणून निर्माण केलेला फक्त आणि फक्त भगवा ध्वज प्रत्येकाने हातामध्ये धरायला पाहिजे. कारण ते कोणत्याही एका जातीचं प्रतीक नाही आहे, अखंड हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे. आणि सर्व म्हणतात ना, एक आन आहे, दुसरी शान आहे. आपला तिरंगा आणि भगवा या दोन्हीसाठी मनुष्यानं, आपल्या प्रत्येक हिंदू समाजाने एकत्रित यायला पाहिजे. सर्व सनातनांनी एकत्रित यायला पाहिजे. बघा, जातीने जर आपण भांडण करत बसल आणि हेच आपल्या मुलाबाळांना जरी शिकवलं तर काय नुकसान होईल? एक दृष्टांत शेवटचं सांगते आणि आपल्या कीर्तनाचा वेळ झालेला आहे. एकदा सर्वांनी मिळून हात वर करायचे. विठोबा रखुबाई, वाजवतील तेवढे तुम्ही टाळीवर वाजवायचे. त्यांच्या नंतर समजा त्यांनी वाजवलंय 1 2, आपण किती वाजवणार? 1 2. त्यांच्या नंतर शांत बसायचंय. हा, हात वर. स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. मागचे तुमची त्यांची भांडण आहे का तुम्ही खेळत नाहीये? सर्वांनी सोबत वाजवा ना. वा वा, सर्वांचे मनापासून धन्यवाद. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्हाला सांगतोय भगवंताला भजा, नाही तर हा जन्म वायाला जाणार. करिता भरोवरी धुरावशी दुरी भावाची हे पुरी भावसी. आज उद्या भजू परवा भजू असं जर करशाल या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाणार. म्हणून लहानपणापासून आपल्या मुलाबाळांना आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये ठेवायला पाहिजे. आपल्या संस्कृतीचं शिकवण द्यायला पाहिजे. या त्या गोष्टी मार्गामध्ये पडण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचं शिकवण त्यांना आपण द्यायला पाहिजे आणि भक्ती मार्ग शिकवायला पाहिजे. नाहीतर महाराज म्हणतात भवाची हे पुरी वसी. कारण लहानपणापासून लागले नाही तर मोठेपणी हे संसार आपल्याला लावू देणार नाही. कारण येथे तो नव्हे आठव काही, विसावा तो क्षण एक नाही, पडिलो आणि के प्रवाहित तो काही दिसे जना. का? कारण हा संसार आपल्याला भक्ती मार्गाला लागू देणार नाही. मुळात यात सुख नाही, पण म्हणतात ना, अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर
आधी हाताला चटके मग मिळती भाकर. हाताला चटके मिळाल्याशिवाय संसारात भाकर मिळत नाही. बरं, हा संसार आहे पण सुखमय, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. इथं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया. इथं जेवढे काही आपण आहे संसारात कोण कोण कुणाकुणाचं लग्न झालंय हातवर करावर. का भारत महाराज हे सगळे बालब्रह्मचारी आहेत का? इकडं लग्नाला दुसरं काय म्हणतात? विवाह, मॅरेज, शादी हुई है क्या? मागचे तुम्ही खालीवरी करायला कन्फ्युजन मध्ये आहे का? आधी तुमचं कन्फ्युजन दूर करा, झालेली आहे का नाही, मग खालीवरी हात. बरं, मी हसाय सांगितलं होतं का? लग्नाचा विषय आला काही हसतात काही कळत नाही. का कळत नाही? कारण माझं आधी झालेलं नाही ना, त्यामुळे मला काय अनुभव नाही. म्हणून म्हणतात येतं जेवढ्यांचं लग्न झालेलं आहे. आता लग्न झालेले असो किंवा न लग्न झालेले असो, संसारात आपण सुखी आहे का? नाही. बरं, आपल्याला माहित आहे की आपण सुखी नाही. बरं, ज्यांना माहित नव्हतं त्यांना आता कळलं की आपण सुखी नाही. मग कीर्तन झाल्याच्या नंतर आपण संन्यास घ्यायला जाणार का पुन्हा संसारात जाणार? पुन्हा संसारात जाणार का? कारण हा संसार मनुष्याला कुठं जाऊ देणार नाही. पुढं संत म्हणतात या संसारात राहू नका असा विषय नाही. मी आधीच सांगितलेले. परंतु हा सुखमय आहे का? अजिबात नाही. हा संसारात सुख आहे पण कुठवर? नवी नवी नवरी तवा शवरी वाणी लाज, आता झाली चिल्ल पिल्ल कोंबडी सारखी झुंज. आता फुगडी फू बाय फुगडी फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू, फू बाय फुगडी फू. दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू. संसारात सुख आहे पण कुठपर्यंत? नवी नवी नवरी. जोपर्यंत लग्न नवीन नवीन आहे तोपर्यंत आहे का? कारण नवीन नवीन नवरी फिरून बोलत नाही. कधी तुम्ही नव्या नवरीचा मोठा आवाज ऐकला का? ती फार हळू बोलते. या ना, बसा ना. जुन्या झाल्या तरी बोलत नाहीत नवरी. तुम्हाला माहित बा. असो इथं पब्लिक याच गावची थोडी आहे. हा बरोबर ना. हळू एकदम. चहा घ्या ना, उपीट करून देऊ का, पोहे करून देऊ का? ती सासूबाई काय म्हणत असेल? अगं अगं सुनबाई, काय तुझा नाजूक आवाज, काय तुझं नाजूक चालणं, काय तुझं नाजूक बोलणं. थोडं मोठ्यानं बोलत राहा. ती सुनबाई मनातल्या मनात काय म्हणत असेल? थांबा थोडं, करते तुमचाही कार्यक्रम. थोडा आढावा घेऊ द्या, त्याच्यानंतर बघून घेते. बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत सुनबाई घरात शांत आहे तोपर्यंत भांडणी नाही. ज्या दिवशी तिनं बोलायला सुरू केलं भांडणी होणार. मग एक लक्षात ठेवा, आता बऱ्याच जणांना वाटत असेल मग घर सुखी नाही, याचं कारण सुनबाई का? अजिबात नाही. बघा, सुनाचे दोन प्रकार. प्रत्येक सुनाला वाईट म्हणू शकत नाही आणि प्रत्येक सुनाला चांगलं सुद्धा म्हणू शकत नाही. जसं प्रत्येक ठिकाणी सुनबाई चुकीची नाही आणि प्रत्येक ठिकाणी सासूबाई चुकीची सुद्धा नाही. महिला दिवस आहे म्हणून महिलांवर दोन वाक्य बोलते. बघा, एखादी मुलगी आहे, लग्न झालं की लक्ष्मीच्या पावलानं आपल्या घरी आली, 1, 2, 3 वर्ष फिरून बोलली नाही, पण 1-2 वर्षानंतर जर तिनं फिरून बोलायला सुरुवात करत असेल तर या चूक त्या मुलीची नाही. शांत राहून राहून आता ती कंटाळून गेली. ते म्हणतात ना, जुनी एक म्हण आहे, रोज मरे त्याला कोण रडे. मग तिला वाटतं यांचं रोजच आहे, उग घरानं ऐकून फायदा नाही, मग ती फिरून बोलायला सुरुवात करते. आणि यामध्ये चूक सुनबाईची घरच्यांची आहे, तिला बोलणाऱ्यांची आहे. सुरुवातीला शांत, नंतर 1-2 वर्षानंतर जर बोलायला सुरुवात करत असेल. पण एखादी सून आहे, लक्ष्मीच्या पावलांना नाही, डायरेक्ट आली की महाकालीचंच रूप घेऊन येते, आली की भांडण. या चूक तिची आहे, तिच्या आईवडिलांनी दिलेल्या संस्काराची आहे. कारण सुरुवातीला आल्या आल्या कुणाचं न ऐकून घेता भांडण करणं हा चुकीचा विषय आहे. परंतु 1-2 वर्ष शांत राहून जर ती महिला बोलत असेल तर या चूक त्या महिलेची नाही. म्हणून लक्षात घ्या, सून शांत आहे म्हणून याचा फायदा बोलून बोलून जास्त घेऊ नये. आजकाल कसं झालंय महिला वर्गांचं, माफी मागून सांगते, माझं लग्न झालं नाही, माझं वय लहान आहे म्हणून माझं होऊ शकते की अनुभव चुकीचा आहे. परंतु जेवढं समाजामध्ये मी बघितलंय, मला एवढं वाटते, प्रत्येक महिलेला मला सांगा, आपला जावई आपल्या मुलीला एका फोनवर घेऊन येतोय माहेरी.
जावई कसा आहे? देव माणूस आहे. आपला मुलगा आपल्या सुनबाईला एका फोनवर तिच्या घरी घेऊन जातो. मुलगा कसा आहे? बैल माणूस आहे. आपला जावई आपल्या मुलीला घर कामात मदत करतो. असा जावई प्रत्येकाला भेटो. आपला मुलगा आपल्या सुनबाईला घर कामात मदत करतो. असा मुलगा कुणालाच ना भेटो. भाऊ बहिणीचं ऐकून राहते. भाऊ कसा आहे? चांगला आहे. भाऊ बहिणीचं ऐकून राहते. भाऊ कसं आहे? वाईट आहे. बघा मनुष्याचं असं आहे, कोण व्यक्ती आपल्यासोबत कसा वागतो यावरून आपण त्याचं वागणूक ठरवत असतो. लक्षात घ्या, आपली मुलगी जसं आपल्याला वाटते की माझ्या जावयानं माझ्या मुलीचं ऐकून राहावं, तसं आपल्या सुनबाईला सुद्धा वाटत असेल की माझ्या नवऱ्यानं माझं ऐकून राहावं. आणि जसं आपण आपल्या मुलींबद्दल भावना ठेवतो ना, तसंच आपण आपल्या सुनबाईबद्दल सुद्धा ठेवायला पाहिजे. आणि जेवढ्या काही सून आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या, आपली आई फिरून बोलल्याच्या नंतर आपण आपल्या आईला फिरूनच बोलतोय का? नाही. आई म्हणून तिच्या सगळ्या चुका पोटात घालतो ना, मग ती सासू म्हणून तिच्या पोटात तिच्या चुका आपल्या पोटात घाला. कारण मोठी आहे, आपली वडीलधारी आहे, म्हणून तरी आपण तिचा आदर सन्मान करायला पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, घरी म्हातारा माणूस असू द्या, कुणी घराकडे वाईट दृष्टीने वळून सुद्धा पाहत नाही. आणि जो व्यक्ती आपल्या घरात आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याला सगळ्या तीर्थाला सुद्धा जायची गरज पडत नाही. सगळ्या तीर्थाचं फळ माये बापे केवळ काशी, तिने न जावे तीर्थाशी. आता बरेच असे पुरुष वर्ग आहे, त्यांना आपल्या आई वडिलांची सेवा करू वाटते, परंतु पुरुष वर्ग म्हणतात काय करावं ताई, आम्हाला करू वाटते पण बाई ऐकत नाही. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? तुम्हाला एक गोष्ट सांगते. मला सांगा, आपल्याला लहानाचं मोठं आपल्या आईनं आपल्याला केलं का तुमच्या पत्नीला केलं? जास्त लाड आपण आपल्या मुलाचा करतो का सुनबाईचा करतो? मोठ्यानं बोला ना आता. हा, कुणाचा करतो? मुलाचा. आणि अपेक्षा कुणाकडून करतो? सुनबाईकडून. लाड मुलाचा, अपेक्षा सुनबाईकडून. मग सगळे लाड तुम्ही घेता आणि आपण काय करतोय? लहानाचं मोठं किती नाजूकतेनं मी माझ्या मुलाला केलं. त्या मुली काय फ्लिपकार्टवरून ऑर्डर केल्या का? नाही, त्यांना सुद्धा लहानपणापासून मोठंच केलेलं आहे. मग प्रत्येक पुरुषानं मोठं पुढं व्हायला पाहिजे. आपली पत्नी आपल्यासोबत चांगली राहते ना, आई वडिलांना घरात ठेवत नाही म्हणते ना, तिच्या पुढं हात जोडा. बाई तू त्यांच्यासाठी चहा सुद्धा बनवू नको, सगळं मी स्वतः करेल, कारण माझ्या आई वडिलांचे उपकार हे माझ्यावर आहेत, तुझ्यावर नाही. म्हणून त्यांच्यासाठी पुढं होऊन काम करायला मला कशाची लाज वाटणार नाही. असं म्हणून तुम्ही एकदा पुढं होऊन तर बघा, तुमच्या पत्न्या तुमच्यावर एवढं प्रेम करतात की त्या आपल्याला काही करू देणार नाही. सगळं काम त्यांनी करून घेतील. फक्त त्यांच्याकडून करून घेण्याची टॅक्ट माणसाकडं पाहिजे, तेव्हा संसारामध्ये सुखी राहू शकते. नाहीतर या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही ग त्यात सुख नाही. मनुष्य इथं संसारात सुखी राहू शकत नाही एकमेकांना समजून घेतलं नाही तर. म्हणून अशा प्रकारे महाराज म्हणतात, लहानपणापासून या गोष्टी आपण आपल्या मुलाबाळांच्या डोक्यामध्ये टाकायला पाहिजे. कारण संसारात मोठं झाल्याच्या नंतर सुख त्याला मिळू शकत नाही, म्हणून विसावा नसल्यामुळे तो भक्ती मार्गाला लागू शकत नाही. मग करिता भरोवरी आज बजू उद्या बजू परवा बजू असं जर करशाल, या भवनदीच्या पुरामध्ये वाहून जाशाल, नंतर मग काही फायदा होणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत त्या भक्ती मार्गाला लागून घ्यायचं आहे. तेव्हा लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्ही भक्ती मार्गाला लागतो, पण भक्ती मार्गाला लागायसाठी लागतं काय? तेव्हा त्यांनी म्हणतात काही न लगे एका भावाची कारण. तुका म्हणे आणि विठोबाची शपथ घेऊन सांगतोय, भगवंताची भक्ती करायसाठी काहीही लागत नाही, फक्त मनातील खरा सात्विक भक्तिभाव लागतो. आता बघा, भगवान श्रीकृष्णाला जेव्हा माता यशोदा गोपी पकडण्यासाठी जात होत्या, तेव्हा संतांनी रचलेले एक चरण सुंदर म्हणतात, हा कोण आहे ज्याला तुम्ही पकडतात? हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, तुम्ही याला धरू पाहता गे, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नाही. कुणाच्याही हाताला हा येणारा नाहीये. हे भगवंत म्हणजे कोण? वेदा नाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा, वेदांना सुद्धा ज्याचा अंतपार काय कळाला नाही, अशा भगवंताला कुणी हात लावू शकत नाही, कुणी बंद करू शकत नाही, कुणी काही करू शकत नाही. निराकार तो निर्गुण ईश्वर, जो निराकार आहे निर्गुण आहे, अशा भगवंताला गोपी नाचवतात. ते म्हणतात ना, कोण कहते हे भगवान नाचते नाही, गोपियों की तरह तुम नचाते नहीं,
कोण म्हणतं भगवंत नाचत नाही, पण त्यांच्यासारखं नाचत नाही. संत म्हणतात धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. पण ती दोर कशाची होती? सात्विक भक्ती भावाची होती. मग भगवंताला पकडण्यासाठी काही न लगे, काहीच लागत नाही. एक मनातील सात्विक भक्ती भाव आणि नामस्मरण, आणि ते नामस्मरण 2 मिनिटासाठी सर्वांनी करायचे. हात वर. अनंत कोटी ब्रह्मांड नाय, गुरु गजानन कोटी ब्रह्मांडनाय गुरु गजानन नमो नमः. कोटी ब्रह्मांड नाय, गुरु कोटी ब्रह्मांडनायक गुरु गजानन नमो नमः. तुमचा आवाज आला पाहिजे. वरचे 2 मिनिट शांत, सर्व शांत, सर्व शांत, सर्वांचे हात. तुमचा आवाज आला पाहिजे. बोला. आनंद. वा वा वा. पुन्हा. वा वा चिष्पू. आनंद. श्री संत गजानन महाराज की बघा, आपल्या जवळचं देवस्थान म्हणजे श्री संत गजानन महाराज, ज्याची ओळख अखंड भारतामध्ये काय देवस्थान भरपूर आहे, परंतु श्री संत गजानन महाराजांसारखं नियमबद्ध पद्धतीचं देवस्थान कुठंही आपल्याला मिळणार नाही. कुठं घाण नाही, कुठं काही VIP-चा काही हे नाही. भक्त येतात आणि भक्त तिथून जातात. सेवेकरी सुद्धा एकदम सगळं सुरळीत राहतं. आणि सर्व तुम्ही सुद्धा बसताना सुद्धा बघा, तुमच्या बसण्याहूनच कळते की हा जो एरिया आहे हा संत गजानन महाराजांचा एरिया. सगळे का? अच्छा अच्छा, क्या बात आहे. हा, म्हणूनच तुमचं पण तपोपूर्ती आहे ना. हा मग हो, मग तुमच्या हाताखाली आहे म्हणून तर गजानन महाराजांसारखं बघा ना किती सुरळीत बसलेले. एकीकडे महिला, एकीकडे पुरुष, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर पखवाज, सुंदर गायन, अगदी सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. म्हणून महाराज म्हणतात काही नाही लागत, फक्त नामस्मरण करा. मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो. एवढं झाल्याच्या नंतर तुका म्हणे आणि विठ्ठोबाची शपथ घेऊन सांगतो म्हणतात. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ झाला ना. हा शेवट घेऊयात ना. शेवट ते शेवट झाल्याशिवाय कीर्तन झाल्यासारखं वाटत नाही. हा असं सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद. कुणी बाहेरगावून आले असेल, कुणी गावातून आले असेल, आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. बघा, मी नेहमी सांगते, इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लॉंग फ्रेंड लिस्ट ऑन व्हॉट्सअप, फेसबुक अँड इंस्टाग्राम, बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲट लिस्ट वन फ्रेंड हू रीड युअर फेस ॲज अ बुक अँड से व्हॉट्सअप. अर्थ, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर तुमची हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात असा एक तरी मित्र असावा ज्यानं तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काही दुःख ओळखलं पाहिजे. आणि असे जर मित्र असतील ना, शिवरायांसोबत कोणते मित्र होते शूर बाजिता नाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संता धनाची घोड दुश्मनाचे माग फिरती. अशी संगत कुणाची तरी आपली सुद्धा असायला पाहिजे. आणि अशी संगत आहे आमचे अक्षय दादा तथा योगेश दादा, दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि जेवढी काही तरुण युवा वर्ग इथं उपस्थित आहे, मी नेहमी सांगते की चल मित्रा मिळून पार्टी करू, चल मित्रा मिळून दारू पिऊ, चल मित्रा मिळून वाईट मार्गाला जाऊ, फिरायला जाऊ, असं म्हणण्यापेक्षा चल मित्रा मिळून असं काहीतरी काम करू जेणेकरून आपल्या आईवडिलांचं नाव झालं पाहिजे. चल मित्रा असा गावामध्ये सप्ताह करू, आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या गावाचं सुद्धा नाव झालं पाहिजे, असा मित्र पाहिजे. आणि असेच मित्र म्हणजे आमचे अक्षय दादा आणि योगेश दादा आहेत. स्वतः मेहनत करून, रात्रंदिवस एक करून मेहनत करून इथं सुंदर असं कीर्तनरूपी सेवेसाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. तथा जेवढे काही युवा वर्ग इथं उपस्थित आहेत, अक्षय दादा, योगेश दादा, सर्व युवा वर्गासाठी, कार्यकर्त्यासाठी एक वाक्य मी सांगते. अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, अरे
कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है, निभाने वाले आप जैसे हो तो ये दुनिया भी याद करती. म्हणून मित्रता ही चांगली आपल्यासारखी असायला पाहिजे. सर्वांचे मनापासून धन्यवाद. सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण विदर्भ रत्नगान कोकिळा भारत महाराज बोरकर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी गोड असं, आणि त्यांची तुम्हाला परिचय द्यायची गरज नाही, कारण तुमच्या गावामध्ये 12 वर्ष झाले गेली ती येत आहेत आणि सुंदर प्रकारे. महत्त्वाचा विषय म्हणजे एक अजून सांगते की कीर्तन झालंय, अजूनही सर्वजण शांत प्रकारे ऐकत आहेत, शांत प्रकारे आपल्या जागेवर सुद्धा बसून आहेत. याचा अर्थ महाराजांनी जी मेहनत तुमच्या गावावर घेतलेली आहे ती खरंच पूर्णत्वाला सुद्धा गेलेली आहे. नाही तर सप्ताह करायचा, क्या बात आहे, नाही तर नुसतं सप्ताह करायचं आणि आपापलं व्हायचंय. हल्ली घडतंय ना ते म्हणतात ना की तोंडात मावन मावा आणि म्हणतोय जय शिवराय भावा. काही फरक पडत नाही. ज्या शिवरायांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं त्यांच्या जयंतीला जर आपण व्यसन करून जात असेल तर हे फायद्याचं नाही. मग नुसतं सप्ताह ऐकलंच नाही तर त्या मनावर सुद्धा तुम्ही सर्वांनी उतरवलेला आहे आणि सर्व मेहनत महाराजांची आहे. महाराजांसाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवायचे. क्या बात आहे. म्हणून तर म्हणतात हमारी छोरिया क्या छोरो से कम है के. एकदा महिलांसाठी जोरदार टाळ्या आणि सर्व महिलांसाठी एक वाक्य, नारी नारी क्या करते हो नारी रतन की खान. आज महिला दिवस आहे. नारी नारी क्या करते हो नारी रतन की खान, इसी नारी से पैदा हुए प्रहलाद भीष्म और हनुमान. याच नारीपासून आदि अंत सर्व आहे आणि तुम्हीच मी एवढा सुंदर असा सप्ताह सुद्धा उभारलेला आहे. तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. अगदी गोड असे गायनाचार्य संगीत विशारद हरिभक्तपरायण गोड स्वभावाचे पांडुरंग महाराज जाधव जालनाकर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्व जेवढे काही मंडळी आहेत सर्वांचे मनापासून धन्यवाद. चोपदार बाबा अगदी गोड असं मृदंग वादन ज्यांनी केलंय, पोवाडे वाजवले तेव्हा डीजेचा ताल त्यांच्या पुढं फेल आहे. अगदी गोड हरिभक्तपरायण विशाल महाराज हरिभक्तपरायण महेश महाराज जोरदार टाळ्या वाजवायचे. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि लाभलेली सुंदर अशी साऊंड सिस्टीम एकदा ऑपरेटर दादांसाठी सतीश भयांसाठी जोरदार टाळ्या. सुंदर अशी शूटिंग ज्यांनी करत आहेत यूट्यूबच्या द्वारे गजानन महाराज गायकवाड महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. हा, आणि माझे बंधू विशाल दादा शेळके एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या. सर्वांचे धन्यवाद. आणि कीर्तन रूपी सेवा इथं पूर्णविराम. कीर्तनाचा वेळ झाला पण शेवटी एक पोवाडा घेऊयात आपण आणि त्यानंतर कीर्तन रूपी सेवा इथं पूर्णविराम द्यायची आहे. बघा, छत्रपती शिवरायांची जेव्हा तलवार बाहेर निघत होती, बरीच जण म्हणतात आम्ही नॉनव्हेज खातो कशासाठी, ताकद राहिली पाहिजे यासाठी. शिवरायान एवढं ताकदवर कुणीच नव्हतं पण तरी सुद्धा कधीच नॉनव्हेजला हात सुद्धा लावलेला नाही. शिवरायांची ताकद काय तर म्हणतात अहो जेव्हा त्यांची तलवार बाहेर निघत होती ना तेव्हा काय घडत होतं, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, मोठे मोठे ते सरदार त्याने केले किती ठार. जेव्हा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार, अशी घुसली आरमार शिवरायाची तलवार. जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जेव्हा काढायची बाहेर तिची चमचमती धार. कशी घुसती कशी घुसती कशी घुसती आरमार शिवरायाची तलवार, कशी घुसती आरमार शिवरायाची तलवार. भवानी बोलूनी उचलले हत्यार, करोनिया गर्जना महादेव हार हार. सर्वांच्या हातवर जेव्हा मी जय भवानी म्हणेल, सर्वांच्या हातवर जेव्हा मी जय भवानी म्हणेल सर्वांनी मिळून जय शिवराय म्हणायचे. सर्वांनी मिळून जेव्हा त्यांनी म्हणतात तेव्हा पकवा शांत, आपण म्हणालो तेव्हा चालू. टाळ शांत, 2 मिनिट सर्व शांत. त्यांनी म्हणाले तेव्हा शांत, आपण म्हणालो तेव्हा चालू. सर्वांच्या हातवर टाळी. जय भवानी बोलूनी उचलले हत्यार, करोनिया गर्जना महादेव हार हार. जय भवानी जय भवानी
जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी जय भवानी आवाज गावाच्या बाहेर गेला पाहिजे सर्वांचा मिळून सोबत जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी शिर छातून काढले मृदंग वादन त्यांनी केलेले हरिभक्तपरायण विशाल महाराज, हरिभक्तपरायण महेश महाराज, एकदा कडाडून टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. झालेली कीर्तन रूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्तपरायण पंजाब महाराज सालगणीकर, भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी ठेवते. आणि बोलण्यातून जर कुणाला वाईट वाटलं असेल, अनुभवापेक्षा जास्त बोलून केली असेल, बोलिले लेकरे वेडी वाकुडी उत्तरे करा, क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, आपलंच लेकरू म्हणून मला क्षमा करायचे. झालेली कीर्तन रूपी सेवा इथं पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, दासराज माऊली तुकाराम.